नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना एक सुंदर अशी गळ्याची डिझाईन बघणार आहोत. तर मी इथे 32 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करून घेतली आहे आणि त्याच्यावर आपण ही डिझाईन बघणार आहोत. तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मी एकदा मापे तुम्हाला सांगून देते की मापे मी कशी टाकली आहे. तर बघा, उंची इथं आहे 13.5 उंची आहे. त्याच्यामध्ये मी 1 इंच ॲड करून 14.5 उंची टाकली आहे. त्यानंतर 5.25 मी हे शोल्डर घेतला आहे. मुंडा मी 5.5 घेतला आहे आणि छातीचा चौथा भाग 8 आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन असं 9.5 मी हे माप टाकलं आहे. त्यानंतर गळा रुंदी मी बघा 2.25 गळा रुंदी घेतली आहे आणि गळा लांबी हे 10.5 घेतली. तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा हा गळा मोठा बनवू शकतात. तर आता बघा, आपण आपल्या डिझाईनला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले ना आपलं जे माप आहे गळ्याचं, जी गळा लांबी आहे आणि जी गळा रुंदी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे बघा, खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंच वरती यायचं आहे. हे बघा, मी 2.5 इंच वरती एक मार्किंग केले आहे. तर तिथेच आपण एक सरळ लाईन आखून घेऊया. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या साईडने हे बघा, हे जो गळा दिसतोय ना, जी बंद साईड आहे ना आपली, त्या साईडने आपल्याला ह्या ठिकाणी एक तिरपी रेषा आखून घ्यायची आहे. हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला एक तिरपी रेषा आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. मी इथं पानाचा शेप दिला आहे. तुम्ही जो पाहिजे तो शेप इथं देऊ शकतात. थोडं डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला याला. हे बघा, ह्या प्रकारे थोडं डार्क करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या प्रकारे घडी करायची आहे अस्तरची आणि ह्या साईडने आपल्याला हे छापून घ्यायचं आहे. बघा, ह्या प्रकारे. आणि आता ह्या साईडने देखील आपल्याला हे असं डार्क करून घ्यायचं आहे. आता आपलं हे गळा आखून झाला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो मेन पीस आहे त्याच्यावर देखील मी कटिंग करून घेतले आहे. जी सरळ बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि उलटी बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे. आणि आपण जी गळ्याची मार्किंग केली आहे ती देखील आपल्याला आपल्याकडे आपल्या साईडने आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला सगळीकडे पिना लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे हलणार नाही. आता आपल्याला याला गळ्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, जिथं आपण मार्किंग केली आहे त्याच्यावरच आपल्याला शिलाई मारायची आहे. आता ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला थोडंसं 2 रेषा बसतील एवढं अंतर आपल्याला सोडून आणि शिलाई मारायची आहे. जो पान आकार दिला आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं अंतर सोडून आपल्याला ही शिलाई मारायची आहे.
आणि आता हे मधला जो कपडा आहे आपला गळ्याचा तो आपण कट करून घेऊया. थोडंसं आपल्याला कपडा सोडून हे कट करायचं आहे. बघा ह्या प्रकारे आपला सगळा कपडा आपण कट करून घेतला आहे. आता इथं खाली आपल्याला पाठीच्या साईडला पण एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा आता त्यानंतर आपल्याला हा गळा ह्या प्रकारे हे बघा ह्या प्रकारे आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. हे जे कोणे आहे ते आपल्याला ह्या प्रकारे असे बाहेर काढून घ्यायचे आहे व्यवस्थित. हे बघा असं सुईच्या साहाय्याने किंवा आपल्याकडे काही पण टोकदार जी वस्तू असेल त्याच्या मदतीने आपल्याला ह्या प्रकारे टोक असे व्यवस्थित आपल्याला हे वरती काढून घ्यायचे आहे. बघा ह्या प्रकारे. माझी इस्त्री खराब झाली आहे त्यामुळे मी याच्यावर प्रेस नाही मारली आहे, पण तुम्ही ना हे जॉईन झाल्यानंतर एक इस्त्री आपल्याला याच्यावर फिरवून घ्यायची आहे, प्रेस करून घ्यायचा आहे हा कपडा, म्हणजे आपला गळा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो. त्यानंतर मी इथे एक कच्ची शिलाई मारून घेते कारण आपल्याला याच्यावर नंतर लेस लावायची आहे. आता आपण लेस लावायच्या पहिले आहे ना आपल्याला पाठीचे जे टक्स असतात ना ते टक्स आपण मारून घेऊया. आपण हे टक्स मारून घेतले आहे. आता आपण याला ना लेस लावून घेऊया. बघा मी दोरा पण चेंज केला आहे कारण आपली लेस ही गोल्डन कलरची आहे म्हणून मी दोरा चेंज करून घेतला आहे.
इथं कोपऱ्याला आपल्याला एक छोटीशी अशी चुनी मारून घ्यायची आहे लेसला आणि मग पुढे आपल्याला लेस जोडायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपली ही सुंदर अशी गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सुंदर दिसते. तुम्ही पाहिजे तेव्हा इथे डायरेक्ट असं जॉईंट पण करू शकतात किंवा त्याच्यावर जॉईंट करून एक बटन असं सुंदर तुम्हाला जे पण कलरचं बटन आवडेल त्या कलरचं बटन तुम्ही इथे लावू शकतात. तर हे बघा मी एक गोल्डन दाखवलं आहे आणि ब्लॅक कलरचं पण इथे बटन दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान असा हा गळा दिसतो आहे. तर आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.